हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आजपासून आपण आपल्या चॅनलवरती आरीवर्क क्लासेस घेणार आहोत. त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. आज सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या आरीवर्कच्या साहित्याची ओळख करून देणार आहे. आपल्याला लागणारे साहित्य हे सगळं आहे. आता मी तुम्हाला एका साहित्याचे नावासहित ओळख करून देते. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ही 18 इंचीची एक रिंग आणि त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला हे 18 इंचीचं एक स्टँड. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला स्टँड आणि रिंग सगळ्यात आधी आणायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक अस्तरचा कापड, कुठल्याही कलरचा घ्या. अस्तरचा आपला काय म्हणते कॉटनचा कापड आपण इथे वापरलेला आहे. तर एक अस्तरचा कापड आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे शुगर बीड्स. तर ए स्टार कंपनीचे शुगर बीड्सचं पॅकेट आहे माझ्याकडे. तर हे खूप छान आहे. सो हे एक लागणार आहे आणि सगळ्यात जास्त वापर हा या शुगर बीड्सचाच होतो. त्यानंतर आहे बघा हे गहू मणी आहेत. गहू मणी लागणार आहेत आपल्याला. त्याचबरोबर ड्रॉपशेपचे हे मणी आहेत. त्यानंतर आहे 3 नंबरचे हे गोल मणी आहेत 3 नंबरचे आणि हे आहेत 2 नंबरचे मणी. त्यानंतर हे कट पाईप आहेत. याला कडदान, यामध्ये कलरचे सुद्धा मणी उपलब्ध आहेत. त्यानंतर हे जे तुम्ही बघताय तर ही आहे जरदोशी. याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे कलर अवेलेबल आहे. तर हे सुद्धा आपल्याला लागणार आहे. त्यानंतर ही जी आहे ही आहे नक्षी. तर नक्षी सुद्धा आपल्याला यूज होणार आहे. तर हे सुद्धा आपल्याला आणायचे आहे. त्यानंतर हे आहे मोती. याच्यामध्ये पण 2 नंबर 3 mm अशी साईज असते. तर हे सुद्धा आपल्याला इथे मी 3 आणि हे 2 नंबरचे मोती सुद्धा आणून घेतलेले आहे. त्याचबरोबर हे आहे सिल्क थ्रेड. तर रॉयल स्टार असं नाव आहे याचं. तर हे सुद्धा मी इथं आणलेले आहे. कुठल्याही कलरचे आणा, आपल्याला लागणार आहे पुन्हा. त्यानंतर आहे ही चेन, स्टोन चेन आहे अशा प्रकारे. तर ही सुद्धा आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आहे हे स्टोन, छोट्या साईजमध्ये आहेत. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे आणि साईजचे आपल्याला भेटून जातील. तर हे एक लागणार आहे. त्याचबरोबर हे टिकलीचे आहे. याला तिलक असंही म्हणतात. तर हे आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत. हे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या शेपमध्ये भेटून जातील. आणि स्टोन चेन आणि स्टोन वगैरे आपल्याला चिपकवण्यासाठी लागणार आहे B7000 ग्लू. तर हे सुद्धा आपल्याला एक आणायचं आहे. त्याचबरोबर कटर, पेन्सिल आणि सुया सुद्धा लागणार आहे. ही लाकडी सुई आहे जे की शुगर बीटसाठी यूज करतात. आणि ही जी सुई आहे 14 नंबरची तुलिप जपान कंपनीची आहे. सो ही सुद्धा आपल्याला एक लागणार आहे. त्याचबरोबर इथे आहे जरी थ्रेड. हा जो जरी थ्रेड आहे 423 नंबरचा आहे आणि हा एक आपल्याला लागणार आहे. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपल्याला आणून घ्यायचं आहे. तर बाकी जी काही आता पुढची जी प्रोसेस असेल ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.